ओके. आता हे आता बिल असं ना शेवटचा तर ऍडजस्ट पण झाला काहीतरी, फक्त मॉडीफाय करून घ्या अगोदर. तर कशात ऍडजस्ट केलं काहीतरी मॉडीफाय कर बघू ते का. ओके ओके करते का, एंटर एंटर मारी दे. हा उधारीच हा, इथे एंड बटन मारून घे खाली एंड. ओके आता सेव्ह कर बिला. उधारीच ना, क्रेडिट मध्ये जा ना. हा सर एडिटला बटनला क्लिक कर. ऍडजस्ट करताना हे सर एडिट कर, एडिट करते का एंटर मार एकदा आणि एकदा क्लिअर कर अगोदर. सी प्रेस कर, क्लिअर आहे त्याला आणि एंटर मार क्लिअरला. आता न्यू रेफरन्स मार. न्यू रेफरन्स घेऊचा तो क्रेडिट असत तर काय एक लक्षात ठेव, तू ऍडजस्ट करून टाक. ऍडजस्ट म्हणजे सेटल झाली. हाय तुका जर उधारीत ठेवचा बिल क्रेडिट वर तर तुका न्यू रेफरन्स ठेवा, म्हणजे नेक्स्ट पेमेंट रिसिटला ऍडजस्ट होतली. आता तू हे काय मारू कशा, आता रिसिट मारू घे, आता परफेक्ट घेतला बघ. अमाऊंट टाक ना. ओके एंटर. सर ऍडजस्टमेंट घ्यायचा, रिसिट मारताना ऍडजस्ट आणि बिल मारताना न्यू रेफरन्स. आता ही परफेक्ट तुझी बिलाच दिली आणि वरचं जो विदाउट बिल नंबर आहे तुझं ओपनिंग बॅलन्स आणि वरनं सर ऍडजस्ट कर द्यायचं. मग करंट बिल असं तर रिसेंट वाली ती तशी जर होतली, जुनी ऍडजस्ट होऊन जाते. बस एंटर एंटर मारून बघ आणि सेव्ह कर एंट्री. अशी तुका प्रॉपर ऍडजस्टमेंट फक्त करू होई. ही ऍडजस्टमेंट केलं का तुझं आउटस्टँडिंग बिलावरचं बॅलन्स परफेक्ट येतो. हो कारण तर चुकलंच ना, मग अशी इथे ऍडजस्ट झाल्यामुळे तो बॅलन्सच चुकलं तुझं. ओके बिल मारताना न्यू रेफरन्स क्रेडिटचं बिल आणि रिसिट मारताना पेमेंट येण्याची ती ऍडजस्टमेंट करूची. हा चला चला ओके.